कोल्हापुरातील गांधी मैदानातून सांडपाण्याचा एक नाला जातो। थोडा जरी पाऊस पडला तरी या नाल्यातील पाणी मैदानात शिरून गांधी मैदानाला तळ्याचं स्वरूप येतं। ही समस्या सोडवण्यासाठी सुमारे 5 कोटी रुपये खर्चून गांधी मैदानाच्या बाहेरील बाजूने साकोली कॉर्नर मार्गे नाला वळवण्याचं काम सुरू आहे। पण हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे। दुसरीकडे उभा मारुती चौक ते साकोली कॉर्नर हा रस्ता गेल्या 6 महिन्यांपासून उकरून ठेवलाय। इथल्या खड्ड्यात पडून काही नागरिक जखमी झाले आहेत। उखडलेल्या रस्त्याबद्दल नागरिक वैतागलेत। महापालिकेने हे काम तातडीने पूर्ण करावं अशी मागणी होतीये। कोल्हापूर शहरातील शिवाजी पेठेत असलेल्या गांधी मैदानात अनेक खेळाडू येतात। या मैदानाच्या पश्चिमेकडील बाजूने सांडपाण्याचा एक नाला वाहत जातो। नाल्यातील पाणी मैदानात शिरतं आणि मैदान खेळाडूंना वापरता येत नाही। गांधी मैदानाच्या सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नागरिक आणि खेळाडूंनी यापूर्वी अनेकदा आंदोलनं केली। त्याची दखल घेऊन गांधी मैदानातील नाला वळवण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी राज्य शासनाकडून 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केलाय। गेली 2 वर्षे हे सुरू आहे। त्यासाठी उभा मारुती चौक ते साकोली कॉर्नर पर्यंतचा रस्ता खोदून भुयारी गटर बांधण्याचं काम सुरू आहे। पण हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे। गेले 6 महिने हा रस्ता उकरून ठेवला असल्यानं वाहतुकीसाठी बंद आहे। त्यामुळे इथल्या दुकानदारांचा व्यवसाय ठप्प झालाय। भुयारी गटारीसाठी रस्त्यावर भली मोठी चर मारली असून त्यात पाणी साचून राहतंय। या रस्त्यावरून नागरिकांना धड चालताही येत नाही। 2च दिवसापूर्वी एक पादचारी या रस्त्यावरील खड्ड्यात पडला। आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला वाचवलं। 6 महिने उलटले तरी खड्डेमय रस्ता दुरुस्त झालेला नाही। त्यामुळे नागरिक वैतागलेत। लोकांचा उद्रेक होण्यापूर्वी महापालिकेने हे काम तातडीने पूर्ण करावं अशी मागणी होतीये।